तर महापालिका निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या भाजप महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पुन्हा एकदा बघायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत आणि त्यामध्ये भाजपचे 10 आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 उमेदवार बिनविरोध, जिल्हा परिषद गटातनं 5 उमेदवार बिनविरोध आहेत, 6 उमेदवार पंचायत समिती गटातनं बिनविरोध आहेत। त्यामुळे महायुतीनं महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही आपला बिनविरोध पॅटर्न कायम ठेवलेला आहे। विशेष म्हणजे सिंधुदुर्ग हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मूळ जिल्हा आहे। वैभववाडीचे मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत काल भाजपात प्रवेश केला। नितेश राणे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत यापूर्वीच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झालेले आहेत। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापौर उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे आणि या सभेमध्ये दोन्ही शहरांच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे। दोन्ही ठिकाणी महापौर पद महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। याबाबतचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता निश्चित झाली। त्यामुळे महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदं भाजपकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। पुण्याचे 58वे महापौर कोण असणार याकडे पुणेकरांचं लक्ष आहे। आणि आता सविस्तर बातमीपत्र। मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबईत शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद, उपमहापौर, स्थायी, सुधार, बेस्ट आदींपैकी काही समित्यांची अध्यक्षपदं मिळावीत अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई आदी महापालिकांबाबत एकत्रित निर्णय याच बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दरम्यान आपण बघतोय महापालिकेतील सत्ता वाटपावर आज अत्यंत महत्त्वाची बैठक आणि शिंदे गटाच्या काही अपेक्षा आहेत। अर्थात महापौर पदावर चर्चा तर होईल, मात्र उपमहापौर असेल, स्थायी, सुधार, बेस्ट या जागांपैकी काही जागा शिंदे गट अगदी आग्रहानं मागण्याची शक्यता आहे। तर चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं ठाकरेंची शिवसेना आणि वंचित यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केलेला, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केल्यानं या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचा ठाकरे गट आणि वंचित सोबत सत्तेचा दावा, मात्र आपण एकीकडे बघतोय सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेस कुठेतरी करते, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केल्यानं या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत आज चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। चंद्रपुरात काही नवीन समीकरणं दिसतात का बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान एक मोठी बातमी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। चिपळूणमध्ये 28 तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा आहे। बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर ही सभा घेण्यात येणार आहे। जिल्ह्यातील ही एकमेव जाहीर सभा असल्यानं भाजपकडनं सगळी ताकद पणाला लावली जाते। या दौऱ्यात फडणवीस सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा 2 जाहीर सभा घेणार आहेत। त्यात चिपळूण येथील सभेला विशेष राजकीय महत्त्व आहे। निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह संचारला आहे। तर मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये शिवसेनेला 2.5 वर्ष महापौरपद, उपमहापौर, स्थायी, सुधार, बेस्ट यापैकी काही समित्यांची अध्यक्षपदं मिळावीत अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे। मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांबाबत एकत्रित निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। तिकडे चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आज उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। काँग्रेसने ठाकरे शिवसेना आणि वंचित यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता, मात्र ठाकरे शिवसेनेनं महापौर पदाची मागणी केली आणि त्यामुळे या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 12 वाजता नगरसेवक मातोश्रीवर ठाकरेंना भेटणार आहेत।
वळत पुढच्या बातमीकडे, मुंबईसह महाराष्ट्रात फक्त पैशांचंच राज्य आलंय असा उल्लेख सामनामध्ये करण्यात आलेला आहे. सामनामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. भाजप शिंदेंनी निवडणुका विकृत पातळीवर नेल्या. आमचं भाजपच्या सत्तेवर अंकुश राहील असं सुद्धा सामनामध्ये म्हटलेलं आहे. त्या सामन्यात नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. विकास शब्दावर बंदी आणा. मुंबईसह महाराष्ट्रात फक्त पैशांचंच राज्य आलंय. महानगरपालिका निवडणुकातून हे स्पष्ट झालंय. भाजप आणि शिंदे यांनी मिळून महाराष्ट्राच्या निवडणुका विकृत पातळीवर नेऊन ठेवल्या. आज एखाद्या पक्षातून निवडणूक लढायची आणि जिंकून येताच बाजारात माल म्हणून विक्रीसाठी उभं राहायचं. यांच्यापेक्षा वेश्या परवडल्या असं एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागून जुने झाले. मुंबईत शिवसेना मनसेची सत्ता आली नाही, पण भाजपच्या सत्तेवर अंकुश राहील इतकं 100वरचे नगरसेवक विरोधी पक्षांचे निवडून आलेत. त्यात शिवसेना मनसेचा आकडा 71 आहे. म्हणजे मुंबईतील मराठी माणसांनी ठाकरे ब्रँडला भरघोस मतदान केलंय हे नक्की. यानंतर काही सविस्तर बातम्या पाहूया. सातारा जिल्हा परिषदेसाठी अर्ज छाननीत भाजपचे कराड तालुक्यातले सैदापूर गटातील उमेदवार सागर शिवदास यांना 3 अपत्य असल्याचा आक्षेप अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी घेतलाय. तिन्ही मुले जिवंत असताना एका मुलीला मृत दाखवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनावर दबाव टाकून निकाल फिरवल्याचा आरोप तक्रारदारानं आणि वकिलांनी केलाय. आता तक्रारदारानं कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव घेतली आहे आणि मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी देखील होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेचं राजकारण आता चांगलं तापलंय. कारण मला ती सुनावणी जर 11 वाजता होत असेल आणि मला जर तो न्याय संध्याकाळी 10 वाजता जर मिळत असेल तर एवढी लेंथली प्रोसेस होते. याला अर्थ कोणतरी त्याच्या हस्तक्षेप करतंय हा सिद्ध होतंय यावर. कोण म्हणजे मंत्री महोदय म्हणताय आणि कोणतरी असं म्हणताय? नाव नाही, डायरेक्ट जयकुमार गोरे ग्रामीण विकास मंत्री असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील असा माझा दाट आणि डायरेक्ट संशय आहे. दरम्यान तिकडे नागपूर महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे निश्चित होणार आहे. 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तर 4 फेब्रुवारी ही महापौर निवडीची तारीख आहे. मात्र यामध्ये 1-2 दिवस मागे पुढे बदल होण्याची शक्यता आहे. नागपूर महानगरपालिकेत महापौर पद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलंय आणि त्यामुळे अनेकांच्या आकांक्षा या वाढल्यात. तर भाजपमध्ये सध्या महापौर पदासाठी अनेक नावंही चर्चेत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे, दिव्या दुर्डे, अश्विनी जिचकार, साधना बर्डे, शिवानी दानी, विशाखा मोहोळ यांची नावं चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापौर पदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.